मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने काल एक निकाल दिलेला आहे आणि तब्बल 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। लॉकडाऊनमध्ये झालेलं हे प्रकरण होतं। लॉकडाऊनमध्ये जे वेळेची मर्यादा दिलेली होती त्या वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ मोबाईल शॉपी सुरू ठेवली म्हणून दुकानदाराला आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली। रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केली आणि त्यांचा प्रचंड रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला। हे प्रकरण मदुराई खंडपीठामध्ये जवळपास 6 वर्ष चाललं आणि 6 वर्षानंतर न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की ही घटना दुर्मिळातली दुर्मिळ आहे। त्याच्यामुळे या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येत आहे। या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू होते, ती म्हणजे भारतीय राज्यघटनेमधल्या आर्टिकल 32 ची, की नेमकं हे खंडपीठ कसं काय करू शकलं। याचं कारण असं आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 32 मध्ये जो आपल्याला मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनाचा हक्क दिलेला आहे त्याचा सगळा हा परिणाम आहे। आणि आपल्याला असं दिसेल की व्यक्तीचे मूलभूत अधिकार हे किती महत्त्वाचे असतात आणि व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराशिवाय कुठलीही महत्त्वाची गोष्ट नाही। आणि म्हणूनच मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे। आणि याच्यामुळे काय झालं आहे तर इतके दिवस पोलीस स्टेशनमध्ये जी मारहाण होत होती त्या मारहाणीला कुठे ना कुठे चाप बसण्याची शक्यता आहे। सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण परभणीमधलं आपल्याला माहीत असेल, त्याची ही केस सध्या सुरू आहे। त्याच्यामुळे या केसला एक वेगळं वळण मिळू शकतं, कारण सोमनाथ सूर्यवंशीची केस आणि ही जी केस आहे 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली, ही केस जवळपास सारखीच आहे। कारण सोमनाथ सूर्यवंशीचे जे रिपोर्ट आहेत हे रिपोर्ट देखील तेच सांगतात जे या तामिळनाडूमधल्या प्रकरणामधले रिपोर्ट सांगत होते की रात्रभर पोलिसांनी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला। सेम पोझिशनमधली ही जी सोमनाथ सूर्यवंशीची केस आहे तशीच आहे। त्याच्यामुळे हे जजमेंट कदाचित इकडे जर लागू झालं तर ह्या केसला आणखीन वेगळं वळण मिळू शकतं आणि ही घटना देखील दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे असं गृहीत धरलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। सोमनाथ सूर्यवंशीची ही जी केस आहे ही छत्रपती संभाजीनगर अर्थातच जे औरंगाबाद शहर आहे या शहरामधले जे खंडपीठ आहे या खंडपीठामध्ये सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या या खंडपीठामध्ये ही केस ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने आणि बरंचसं याच्यामध्ये प्रोग्रेस झालेला आहे। पण आता या प्रकरणाचं जर जजमेंट याला जोडलं गेलं तर मग मात्र या प्रकरणामधल्या पोलिसांची काही खैर नाही असं दिसतंय। कारण मूलभूत अधिकार हे महत्त्वाचे आहेत आणि मूलभूत अधिकार महत्त्वाचे असल्यामुळे ज्या पद्धतीचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिलेला आहे त्याचाच निर्णय या बाबतीमध्ये देखील येऊ शकतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके दिवस पोलीस स्टेशनमध्ये ज्या काही मारहाणीचे प्रकरणं होत होते या मारहाणीच्या प्रकरणा देखील एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जाऊ शकतं। आणि म्हणून ही जी केस आहे ही केस खूप महत्त्वाची आहे आणि ती भारतीय संविधानाच्या आर्टिकल 32 च्या माध्यमातून खूप महत्त्वाची आहे। यापूर्वी आपण जो जय भीम नावाचा चित्रपट बघितलेला होता त्या जय भीम चित्रपटामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीचा निर्णय दिलेला पाहायला मिळाला होता की मूलभूत अधिकार हे किती महत्त्वाचे असतात आणि जर व्यक्तीचे मूलभूत अधिकार एखाद्या व्यक्तीला जर पोलीस स्टेशनमध्ये अटक केली असली तरी त्याचे मूलभूत अधिकार संपत नाहीत। त्याचा जो महत्त्वाचा जीविताचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याचा कायमच राहतो। तो कितीही मोठा गुन्हेगार असला तरी जोपर्यंत न्यायालय त्याला मृत्यूदंडाची किंवा फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत त्याचे मूलभूत अधिकार हे कायम राहतात आणि त्याचा जीविताचा अधिकार देखील महत्त्वाचा मानला जातो। म्हणून त्याच्या आरोग्याची देखील काळजी पोलीस स्टेशनला घेणं गरजेचं असतं आणि पोलीस स्टेशन जर ती घेत नसेल तर त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हे दखल घेऊ शकतं आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश देखील दिले जाऊ शकतात। त्याच्यामुळे व्यक्तीचे मूलभूत अधिकार किती महत्त्वाचे असतात हे या घटनेवरून आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 32 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनची सोय केलेली आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आर्टिकल 32 ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं होतं, कारण तो सामान्य व्यक्तीच्या जीविताच्या स्वातंत्र्याची हमी देतो आणि म्हणून हे आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे। आणि याच आर्टिकलचा एक भाग म्हणून आपण या निकालाकडे बघितलं पाहिजे की नेमकं 9 पोलिसांना एकाच वेळेस म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये भारताच्याच नाही तर जगाच्या इतिहासामध्ये देखील अशा प्रकारची घटना घडली नसेल की एकाच वेळेस ज्या पोलिसांच्या हातामध्ये लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी असते
सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हटलं जातं. त्याच पोलिसांच्या हातून असा गुन्हा झालेला आहे आणि पोलिसांना म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. त्याच्यामुळे एका व्यक्तीचा मूलभूत अधिकार किती महत्त्वाचा असतो ह्यावरून आपल्याला असं दिसतं. त्याच्यामुळे राज्यघटना किती महत्त्वाची आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जर राज्यघटनेमध्ये आर्टिकल 32 नसतं तर कदाचित त्या 2 व्यक्तींना देखील न्याय मिळाला नसता. आता सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये नेमकं काय होणार आहे हे आपल्याला तेवढ्याच प्रकर्षानं बघावं लागणार आहे, कारण दोन्ही केस ह्या सारख्याच आहेत. दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झालेली आहे आणि मृत्यू देखील पोलीस स्टेशनमध्येच झालेला आहे. त्याच्यामुळे आपण या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो आणि भारतीय राज्यघटनेमधल्या आर्टिकल 32ला आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे की हा अधिकार आपला किती महत्त्वाचा आहे आणि भारतीय राज्यघटनेने आपल्याला किती मोठं प्रोटेक्शन दिलेलं आहे. तुम्हाला नेमकं या केसबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. तामिळनाडूमधली केस आणि महाराष्ट्राच्या परभणीमधली सोमनाथ सूर्यवंशीची केस ही सारखीच आहे का? तुमचा नेमका निष्कर्ष काय आहे हे सांगायला विसरू नका.